हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? तुम्हा सर्वांचं सिझल विथ स्माईलमध्ये खूप 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 स्वागत आहे. हा माझा पहिलाच लाँग व्हिडिओ असणार आहे. सो मला नाही माहीत हाऊ इट विल टर्न आउट. मी ट्राय करेन माझं बेस्ट. तर आज आपण इथं बनवत आहोत दुबईज मोस्ट व्हायरल कुनाफा चॉकलेट आणि हे मी खाल्लं आहे दुबईमध्ये जाऊन. सो इट टेस्ट व्हेरी व्हेरी नाईस. तर आपण इथं पॅनमध्ये मी आत्ता तूप घेतलं आहे थोडंसं आणि त्याच्यात ज्या शेव्या आहेत त्या ॲड केल्यात. मला कुनाफा नाही मिळाला, पण आपल्या ज्या घरी रेग्युलर शेव्या असतात ना, मी त्या यूज करते आहे. सो त्या मस्तपैकी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतल्या, म्हणजे तो क्रंच राहील आपल्या चॉकलेटमध्ये. म्हणून असं व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर इथे साईडला भाजलेले पिस्ता आणि मिल्क मेड असं मी ब्लेंड करून घेते. तुम्ही कंडेन्स मिल्क पण घेऊ शकता. आणि डबल बॉइलिंग मेथडमध्ये मी डार्क चॉकलेट मेल्ट करून घेते. तुमच्याकडे जर काचेचं भांडं असेल तेही यूज करू शकता. मी मोस्टली स्टीलचं प्रेफर करते, कारण की त्याच्यात चॉकलेट जे आहे ना ते टेम्पर खूप व्यवस्थित होतं, म्हणून मी प्रेफर करते. मग आता आपण इथे ते शेवया, पिस्ता आणि जे कंडेन्स मिल्कचं मिक्सचर होतं ते एकत्र करून घेऊया. त्याच्यानंतर एकत्र केल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, नाहीतर मग ते सेपरेट असं टेस्ट नाही लागणार चांगली. व्यवस्थित मिक्स करायला लागेल त्यासाठी. आणि आपण जेव्हा डार्क चॉकलेट मेल्ट करतो ना त्याच्यात, तेव्हा मेल्ट करत असताना थोडंसं तेल टाकायचं, नॉर्मल ज्याला वास नसेल असं तेल टाकायचं, 1च चमचा, जास्त नाही, कारण त्याच्यामुळे शाईन चांगली येते खूप. सो ते टाकून बघा, तुम्हाला चॉकलेटमध्ये डिफरन्स वाटेल. तर मला इथे थोडंसं कंडेन्स मिल्क कमी वाटलं, थिक वाटलं, म्हणून मी थोडंसं कंडेन्स मिल्क ॲड करते आहे. आणि छान दिसावं म्हणून थोडासा फूड कलर ॲड करते, ग्रीन, जो माझ्याकडं होता ऑलरेडी. हे तुम्ही स्किप पण करू शकता, तुम्ही टाकूही शकता, असं काही नाही आहे. याने कलर खूप छान येतो, म्हणून मी ट्राय करते आहे. तर हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला ते जे डार्क चॉकलेट मेल्ट करून घेतलं आहे ते मोल्डमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्याची फक्त लेयर करायची आहे. पूर्ण सेट नाही होऊ द्यायचं आहे. व्यवस्थित त्याला स्प्रेड केल्यानंतर 1च मिनिट जास्तीत जास्त फ्रीजमध्ये ठेवायचं. ते काढल्यानंतर एक्स्ट्राचं चॉकलेट जे आहे ते परत भांड्यात टाकून घ्यायचं. सो त्याच्यामुळे आपल्याला एक लेयर मिळेल. आणि एकदा लेयर सेट झाली की एक्स्ट्राचं चॉकलेट काढून घेतल्यानंतर आपण त्याच्यात ते स्टफिंग फिल करूया आणि एक्स्ट्राच्या वरून चॉकलेट टाकून कोट करून फ्रीजमध्ये 5 मिनिट ठेवूया. 5 मिनिट ठेवल्यानंतर ते मस्तपैकी सेट होऊन बाहेर येतील. तर आपले इथे चॉकलेट सेट होऊन तयार झालेले आहेत आणि हे किती छान दिसत आहेत ना. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा की तुम्हाला कसे वाटले. बाय बाय. थँक्यू.